सहनशक्ती संपताच सुनेने सासूला असा काही धडा शिकवला की संपूर्ण गाव आणि घरच्यांचा सासूकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून गेला. रुपालीचे लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. सासू सत्यभामाबाई म्हणजेच हुकुमशाहीचा आणि कटकटीचा चालता बोलता नमुना. रुपालीने कितीही चांगले अन्न शिजवले तरी त्यात काहीतरी उणीव काढणे, गल्लीत जाऊन सुनेच्या नावाने खोट्या तक्रारी करणे आणि मुलाचे म्हणजे समीरचे कान भरणे हा सत्यभामाबाईंचा रोजचा उद्योग होता. समीर हा आईच्या शब्दाबाहेर नव्हता. आई काय म्हणते ते ऐकून घे, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे, एवढं बोलून तो विषय सोडून द्यायचा. रुपाली देखील गप्प राहायची, कारण तिला तिचा संसार टिकवायचा होता. पण नम्रतेला जेव्हा समोरचा माणूस कमजोरी समजायला लागतो तेव्हा सहनशक्तीचा अंत होतो. त्या दिवशी रुपालीच्या माहेरून तिची आई खूप आजारी असल्याची बातमी आली. आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रुपाली डोळ्यात अश्रू घेऊन सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, सासूबाई, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. मी संध्याकाळपर्यंत माहेरी जाऊन तिला भेटून येते. सत्यभामाबाईंनी कपाळावर आठ्या आणल्या आणि तुसडेपणाने म्हणाल्या, नाही, कुठेच जायची गरज नाही. आज संध्याकाळी आमच्या पाहुण्यांची जेवणावळ आहे. तू घराबाहेर पाऊलही टाकायचं नाहीस. तुझी आईचं काय रोजच मरणार आहे का? नाटकं बंद कर आणि कामाला लाग. ते शब्द ऐकून रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने समीरकडे पाहिले, पण तो नेहमीप्रमाणे खाली मान घालून शांत बसला. त्या क्षणी रुपालीच्या आत काहीतरी तुटलं. तिची सहनशक्ती संपली होती. रडणारी रुपाली एका क्षणात शांत झाली आणि ती शांतता वादळापूर्वीची होती. रुपालीने एकही शब्द न बोलता मान डोलावली. तिने सरळ किचन गाठलं. संध्याकाळी पाहुणे घरी आले. गल्लीतली 4-5 प्रतिष्ठित नागरिक आणि सासूबाईंचे नातेवाईक बैठकीच्या खोलीत बसले होते. सत्यभामाबाई मोठ्या दिमाखात स्वतःच्या संसाराच्या आणि संस्कारांच्या गप्पा मारत होत्या. रुपालीने सर्वांना हसून चहापाणी दिले. सगळेजण रुपालीच्या नम्रतेचे कौतुक करू लागले. तेवढ्यात रुपालीने मोबाईल काढला आणि म्हणाली, मावशी, काका, आज तुम्ही सगळे इथे जमलात, हे खूप चांगलं झालं. माझी आई हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे, पण माझ्या सासूबाईंनी मला तिथे जाऊ दिले नाही, कारण तुमच्यासाठी जेवण बनवणे जास्त महत्त्वाचे होते. पण मला वाटते तुम्हाला एक गोष्ट ऐकवायची राहून गेली. रुपालीने तिच्या मोबाईलमधील एक ऑडिओ रेकॉर्डिंग मोठ्या आवाजात म्हणजे स्पीकरवर प्ले केले. रेकॉर्डिंग सुरू झाले. त्यात सत्यभामाबाईंचे स्पष्ट शब्द ऐकू येत होते. त्या पाहुण्यांना काय करायचंय? येतील, हाणतील अन जातील. मग फक्त या रुपालीला त्रास द्यायचा आहे. मला तर फक्त या रुपालीला त्रास द्यायचा आहे. तिची आई मरो नाहीतर काहीही हो, तिला माहेरी जाऊ देणार नाही. आणि समीर तर माझ्या मुठीत आहे, तो काहीच बोलणार नाही. मागील 2 महिन्यात सासूबाईंनी तिला दिलेले टोमणे, शिव्या आणि कटकारस्थानांचे सर्व रेकॉर्डिंग स्पष्टपणे चालू झाले. बैठकीच्या खोलीत स्मशान शांतता पसरली. सत्यभामाबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्या काही बोलणार तेवढ्यात समोर बसलेले पाहुणेच उठून उभे राहिले. एक ज्येष्ठ नातेवाईक रागारागाने सत्यभामाबाईंना म्हणाले, सत्यभामा, तुला लाज वाटते का? बाहेर तू स्वतःला खूप गुणी समजतेस आणि घरात सुनेचा असा छळ करतेस. तिची आई मरणाच्या दारात असताना तू तिला अडवतेस. सर्व पाहुण्यांनी सत्यभामाबाईंची चांगलीच निर्वस्तना केली आणि जेवण न करताच तिथून निघून देखील गेले. रुपाली शांतपणे पुढे आली आणि समीरकडे वळून म्हणाली, समीर, मी आजपर्यंत फक्त तुझ्यासाठी सहन केलं, पण आता माझा स्वाभिमान मला परवानगी देत नाही. मी माझ्या आईकडे जात आहे. तुला जर एका स्वाभिमानी पत्नीची किंमत असेल तर माझ्या मागे ये, नाहीतर तुझा संसार तुझ्या आईसोबतच कर. रुपालीने आपली बॅग उचलली आणि ती न घाबरता आत्मविश्वासाने घराबाहेर पडली. समीरला आपल्या चुकीची आणि आईच्या अवाजवी स्वभावाची जाणीव झाली. तो सत्यभामाबाईंवर संतापला आणि म्हणाला,
आई, तुझ्या या स्वभावामुळेच आज आमचा संसार उद्ध्वस्त झाला. समीर लगेच रुपालीच्या मागे धावला. सत्यभामाबाई त्या रिकाम्या घरात एकट्याच थक्क होऊन बसून राहिल्या. ज्या सुनेला त्या बाहुली समजून खेळवत होत्या तिने एकाच फटक्यात त्यांचा बुरखा फाडला होता. त्या दिवसापासून सत्यभामाबाईंचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. जेव्हा रुपाली आणि समीर काही दिवसांनी परत आले तेव्हा सासूबाईंनी स्वतःपुढे होऊन सुनेची माफी मागितली. सहनशीलता हा गुण आहे, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा धर्माचा भाग आहे. शांत राहणाऱ्या माणसाचा राग जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो मोठ्या मोठ्यांचे अहंकार मोडून काढतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.